नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आज आपण वर्गात आलेलो, ऑनलाईनच्या वर्गात आलेलो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी या विषयाअंतर्गत एका आत्मचित्राचं माहिती करून घेणार आहोत. मी आज विषय मराठी अंतर्गत घटक गद्य घेऊन आलेलो आहे, ज्याचं नाव आहे गोष्ट अरुणिमाची. लेखिका आहे सुप्रिया खोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या भारतामध्ये अनेक स्त्रियांचा इतिहास बघितला आहे आणि तो इतिहास बघत असताना आपण त्यांच्या धाडसपणाबद्दल ऐकतो आणि आपल्या आकलनामध्ये ठेवत असतो. तशीच एक घटना आत्मचित्र घेऊन आलेले आहे सुप्रिया खोत. सर्वप्रथम या पाठाला सुरुवात करत असताना मी या पाठाची सुरुवात त्या माहितीने सुरू करतो, जेणेकरून आपल्याला हा पाठ समजण्यासाठी सोपा जाईल. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचा लेखिका सुप्रिया खोत आहे, ज्यांचा जन्म 1980 साली झालेला आहे. प्रसिद्ध लेखिका आहेत. विविध वृत्तपत्रातून व मासिकातून लेखन झालेलं आहे. महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, कृषीवल यासारख्या विविध वृत्तपत्रांमधून सदर लेखन झालेलं आहे. छात्र प्रबोधन पुणे येथे सहाय्यक संपादिका म्हणून सुप्रिया खोत यांनी काम पाहिलेले आहे. जिद्द, चिकाटी, दुर्दम्य महत्वाकांक्षा, प्रयत्नवाद यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अरुणिमा. अपघातामुळे अपंगत्व आलेल्या अरुणिमाने आयुष्यात हार तर मानली नाहीच, उलट ध्येयाचे उंच शिखर गाठण्यासाठी ती सज्ज झाली. एव्हरेस्ट गाठणे हे भल्या भल्याचे स्वप्न असते, पण सकारात्मक दृष्टीने अरुणिमाने हे स्वप्न सत्यात उतरवले. या पाठात अरुणिमा स्वतःवर आलेल्या संकटात तिला गमावाव्या लागणाऱ्या पायांसाठी सहानुभूतीची अपेक्षा करताना दिसत नाही, तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय गाठण्याचा आदर्श तुमच्यापुढे ठेवते. किंबहुना आपल्या प्रत्येकात एक जिद्दी अरुणिमा असते. तुमच्यातला अरुणिमाचा शोध घ्या. ध्येय साध्य करताना आलेला निष्फळता म्हणजे अपयश नव्हे, तर कमकुवत ध्येय म्हणजे अपयश हे कायम लक्षात ठेवा, अशी अरुणिमा सांगते. विद्यार्थी मित्रांनो, भारत देश म्हटला की शूरवीरांचा देश आहे. त्यामध्ये खांद्याला खांदा लावणारी स्त्री ही कमी नाहीये. कारण राणी लक्ष्मीबाई, झाशी की राणी, सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता जिजाऊ अशा अनेक प्रकारच्या स्त्रिया होऊन गेल्या, ज्यांनी आपल्या म्हणजे जी आपली ध्येयप्राप्ती आहे त्या ध्येयप्राप्तीसाठी आपलं तन मन धन हे राष्ट्रासाठी अर्पण केलेलं आहे. अशीच एक वीरांगना आहे जी आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून एव्हरेस्ट शिखर, जे या जगातलं सगळ्यात उंच शिखर आहे, ती पादाक्रांत करते. अशी ही स्त्री अरुणिमा रेल्वे ऍक्सिडेंटमध्ये जिने आपले हातपाय गमावले आहेत, ते एवढं असतानाही अपंगत्व आलेली ही स्त्री कुठल्याही प्रकारची सहानुभूती मला देऊ नका अशी भूमिका करते. तेव्हा ती प्रतिकूल परिस्थितीवर मात करत असताना आपण किती ध्येयवादी असलं पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण आपण या पाठातून तिने सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर खूप अडचणी आहेत, संकटे आहेत, वाईट परिस्थिती आहे, त्यावरही आपल्याला मात कशी करता येते, तोच पाठ, आपल्या जीवनाचा पाठ अरुणिमाच्या माध्यमातून सुप्रिया खोत यांनी आपल्याला या माध्यमातून सांगितलेलं आहे. कारण मानवाच्या जीवनात अनेक अडचणी येतात, संकट येतात, त्यांना आपण सामोरे कसं जायचंय, कुठल्याही प्रकारचं हतबल न होता आपण त्या परिस्थितीवर कशी मात करायची, हाच उद्देश या पाठाचा आहे. त्या पाठाचं माध्यम अरुणिमा आहे. या अरुणिमाला आपल्याला अभ्यासायचं आहे, कारण आपली याची स्त्री कणखर आहे, प्रबळ आहे, फक्त तिला मार्गदर्शकाची गरज आहे. आणि ते मार्गदर्शक अरुणिमाच्या माध्यमातून आपल्याला आज प्रत्येक घराघरात स्त्रीसाठी पाठवायचं आहे. म्हणून माझ्या संपूर्ण मातांना, माझ्या संपूर्ण विद्यार्थ्यांना हीच मी विनंती करतो की त्यांनी
कुठल्याही प्रकारचं घाबरून न जाता प्रबळ इच्छाशक्ती ठेवून आलेल्या परिस्थितीवर आपल्याला जरी संकट आले आपण त्यांना कसं तोंड देता येईल. जर आपल्याला हे जमत नसेल तर हा पाठ तुम्ही अवश्य वाचा आणि त्याचं आकलन करा. ठीक आहे. तर जास्त वेळ न घेता मी पाठाला सुरुवात करतो. दोस्तांनो, मी अरुणिमा सिन्हा. आज तुम्ही गुगलवर शोधले तर माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला आणि माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय असा उल्लेख जिचा दिसतो तीच मी. पण एक सांगू, मी काही जन्मजात अपंग वगैरे नव्हते. धडधाकट असल्यापासूनच गोष्ट आज मी सांगणार आहे तुम्हाला. पहा, पहिल्याच ओळीतीनं स्पष्ट केलं, जर तुम्ही मला शोधत असाल तर तो कोणत्या नावात शोधाल. मला तुम्ही जगातील एव्हरेस्ट सर शिखर करणारी पहिली महिला व एव्हरेस्ट सर शिखर करणारी पहिली अपंग महिला म्हणून माझा उल्लेख होतो ती मीच. असा उल्लेख तिने स्वतःचा करून दिला. म्हणजे स्वतःची ओळख तिने या पट्ट्याच्या माध्यमातून, जर तुम्ही गुगलवर मला शोधत असाल तर तिने स्वतःचा पत्ता दिलेला आहे. परंतु मी जन्मजात अपंग नाहीये हेही तिने इथे स्पष्ट केलं आहे. कारण जन्मजात अपंग वेगळं असतं, नंतर झालेलं अपंगत्व हे वेगळं असतं. कारण ही धडधाकट होती आणि रेल्वेच्या डब्याखाली आली आणि अपंग झाली. ती गोष्ट तुम्हाला इथे सांगता येईल. लखनौ पासून 200 किलोमीटर अंतरावर असणारं आंबेडकर नगर हे माझं गाव. घरी मी, आई, लहान भाऊ, मोठ्या बहिणीचे लग्न झालेलं. माझे वडील मी लहान असताना देवाघरी गेले म्हणजे मरण पावले. मोठ्या बहिणीचं लग्न झालं, आता भाईचा मोठ्या बहिणीचे पती हे काय ते आमच्या कुटुंबातले महत्वाचे निर्णय घेणारे म्हणजे भाऊजी. खेळावर आतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य. पण फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर आता CISच्या नोकरीची मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील. हा भाईसाहेबने दिलेला सल्ला मी शिरोधार्थ म्हणजे डोक्यावर प्रथम मानला. त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला आणि कॉल लेटर आले देखील. पण फॉर्म मध्ये नेमकी माझी जन्मतारीख चुकलेली होती. हा गोळ निस्तारण्यासाठी म्हणजे निपटवण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते. पहा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे घरात वडिलाचं छत्र नाहीये, वडील नाहीये, भाऊ आहे, आई आहे, लहान भाऊ आहे आणि मोठ्या बहिणीचे पती आहेत. तिला मी भाईसाहेब म्हणते. ते आमच्या घराचा संपूर्ण सांभाळ करतायत. आणि एवढं असताना घरात सगळं ते काही खेळाचं वातावरण असलेलं हे कुटुंब आहे आमचं. आणि ते माझं अहोभाग्य आहे की मी अशा कुटुंबात मी जन्मले. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मला खेळाशी नोकरीची साथ देण्यासाठी भाईसाहेबने खूप महत्वाचं पाऊल उचललं आणि तसा कॉल लेटरही आलाय. CIS मध्ये मी नोकरीला आलो आणि मला कॉल लेटर आलं. आणि नेमकं असं झालं की त्या नोकरीची पूर्तता करण्यासाठी माझी जन्मतारीख चुकीची होती आणि जन्मतारीख चुकीची निपटवण्यासाठी मला दिल्लीला जाणं भाग पडलं. त्यासाठी काय झालं पुढे बघा. 11 एप्रिल 2011चा हा दिवस लखनौ स्टेशन गर्दीने फुललेलं. पद्मावती एक्सप्रेस मध्ये कसे बसे चढत गर्दून मुसंडी मारत सीताबाईंनी मी कॉर्नर सीट पटकावली. गाडीने वेग घेतला आणि माझे 4 चक्र सुरू झाले. बस एवढे कागदपत्रे काम झालेच आपले पक्के. अचानक माझे लक्ष वेधून घेतले की मला घेऊन उभे असणाऱ्या तरुणांनी. त्यांचे लक्ष माझ्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनवर होते. पण मी काही कच्च्या गुरूची चेली नव्हती. त्यांनी डाव साधण्याचा प्रयत्न करताच जेवढी होती तेवढी ताकद एकवटून मी माझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला लता बुक्यांचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे त्या डब्यातला प्रत्येक जण अन्यायाविरुद्ध लढणं हे जणू पाप आहे अशा शरीराने मख्यपणे जागेवरच बसून राहिला. अखेर चोरांच्या सहनशक्तीचा अंत झाला. रात्रीच्या भयान अंधारात माझे दोन्ही हातपाय धरून त्यांनी त्या नराधमांनी मला चक्क चालत्या गाडीतून बाहेर फेकून दिलं. शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेवर मी आदळले आणि तिच्या वेगामुळे आणखी जोरात 2 धावत्याच्या मधात उडून पडले. अरुणिमा, रेल्वे येते आणि तुझे पाय ट्रॅकवरून बाजूला घे.
हा अंतर्मनातला संदेश मेंदूपर्यंत पोहोचतोवर खूप उशीर झाला होता. त्याआधीच एक रेल्वे माझ्या पायावरून धडधडत निघून गेली. नंतर महिला आयोगाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार तब्बल 49 रेल्वेगाड्या त्या रात्री माझ्या पायावरून गेल्या. एका पायाच्या गुडघ्यापासून खालच्या हाडांचा तर चक्काचूर झाला होता, पण दुसऱ्या पायाचीही दुरावस्था झाली होती. विद्यार्थी मित्रांनो, जन्मतारखे चूक निस्तारीसाठी दिल्लीला जावं लागलं आणि दिल्लीला जात असताना मी ज्या डब्यात चालले त्या डब्यात मी आशेने बसले होते, परंतु मला काय माहित त्या डब्यात चोर आहे. मी ज्या डब्यात होते मी एकटीच महिला होती आणि माझ्या गळ्यात सोन्याची चेन होती. हे चेन पाहून रात्रीचा वेळ होता आणि साहजिकच सोन्याची चेन पाहून चोरांचे डोळे चक्रावणारच आणि तसं झालं. पण मी ही काय कच्च्या गुरुची चेली नव्हती अशी अरुणिमा इथे म्हणते. त्यांनी जसा माझ्या चैनीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांना मी लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला, परंतु हे कुठपर्यंत चालणार, मी एकटीच. शेवटी त्यांनी माझी चैन तर चोरून घेतलीच आणि सर्वांनी मला हातापायाला धरून चालत्या रेल्वेतून बाहेर फेकलं आणि दुसरी जी जाणारी रेल्वे त्यावर मी आदळून पडले आणि अंतर्मनातून एक आवाज आला, उठ अरुणिमा, रेल्वे येते, तुझ्या अंगावरून जाईल, तू मरशील. म्हणून मी विचार करत स्तब्ध राहिले. माझ्यावर महिला आयोगाच्या रिपोर्टनुसार माझ्या अंगावरून तब्बल 49 रेल्वे गाड्या अंगावून गेल्या. माझ्या हाडांचा चक्काचूर झाला आणि माझी जी आशा होती नोकरी लागण्याची किंवा माझे जे भविष्याचे स्वप्न होते ते स्वप्न चकनाचूर होताना मी माझ्या डोळ्यांनी बघितले. असं स्वरूप त्या ठिकाणी होतं आणि हात पाय यांची पूर्णतः दुरावस्था झालेली इथं झाली होती. विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 39 वरचा सर्व मजकूर आपण इथे आज अभ्यासलेला आहे. पुढच्या तासिकेत येणाऱ्या पुढच्या पेजवरला आपण मजकूर पाहूया. मला आशा आहे आपल्याला हा पाठ समजला असेल. याच्यात आलेले कठीण शब्द तर तुम्ही शोधायचे आहेत, मला विचारायचे आहेत. मी तुम्हाला निसंकोचपणे सांगून आणि काही कठीण भाग असेल तर मला तुम्ही निसंकोच विचारू शकता. आजचा तासिका इथेच संपली. धन्यवाद.